कसा वाटतो शंकर आपल्या जानकीसाठी? पहिले त्यांची ती नजर सतत माझ्याकडे काहीतरी मागते असं वाटत असतं मला. आपण जानकीचं लग्न लावून देऊया, पण शंकरशी नको. तिचा एक बालमित्र आहे राजन, त्याचं नाव. वयानं लहान मुलीशी लग्न करण्याच्या आरोपाला साहेबांना सामोरं जावं लागू नये म्हणून ही योजना. ए बाबा बाजूलो की काय ऐकायला येत नाही का? घड्याळाचा काटा पुढे सरकत चाललाय. वाळूचे कण हातातून निसटून चालले. लवकर काहीतरी कर, नाहीतर त्याच वाळूचा कण होशील. साहेब काय झालं? भवानी 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 तुला माहितीये आत्याबाई साहेबांनी स्वतःहून राजनला बोलवून घेतलं आणि वाकणी साहेबांना सांगून चांगली नोकरी पण ठरवलीये. मग त्या राजनला इथंच बोलू की कामाला? अरे वा रे वा, एवढा शिकलेला तो काय ठेवून झाडू मारणार आहे की काय? कधी येणार आहे तो इथं? आता येईलच 4-5 दिवसात. पण येताना आई बाबांना नक्की घेऊन येईल. ताई, बाबा मला मारणार तर नाही ना? नाही मारलं ना तर मी सांगणार आहे त्यांना की चांगलं फोडून काढा म्हणून. अरे वा, एक मुलगा आई बाबांना काही न सांगता घरातून पळून जातो आणि वर म्हणतो मारायचं नाही. तुझ्यासाठी पळून आलोय ना मी. मग माझ्यासाठी मार पण खा. खाईन तुझ्यासाठी, मी काय पण करीन. काय पण करशील? हो. येड्या, गंमत करत होते मी. उलट ना आई बाबा इकडे आले ना की आपण इथेच एक छोटस घर घ्यायचं. चौघांनी मिळून खूप कष्ट करायचे आणि चिक्कार पैसे कमवायचे. चिक्कार पैसे जमले ना की आपण तुझं लगीन करून टाकूया. हो, पण लग्न करायला एक मुलगा सुद्धा लागतो. मी मुलगा बघून ठेवलाय, लय भारी आहे. उगीच मोठ्या माणसांसारखं बोलू नको. अजून शेंबूड सुद्धा पुसत नाही तुला. आता एवढ्या मोठ्या शहरात माझ्याशिवाय तुला आहे तरी कोण? म्हणूनच मी मुलगा बघून ठेवलाय. मग त्या नवऱ्या मुलीला सुद्धा कळू दे त्या नवऱ्या मुलाचं नाव. राजन. राजन ताई शेट्टे. जीप फार चुरू चुरू चालायला लागली रे तुझी. मला माहितीये. एवढा फोन करता म्हणे राजन. नरसिंहा, काय रे? अरे काय झालं? मी कितीही नाकारलं तरी माझा पिच्छाच सोडत नाही ती. ती कोणती? थांब, पाणी मागवते तुझ्यासाठी. नाही नको, पाणी नको. पाणी घेऊन तेच येईल कदाचित. नको पाणी मला. अरे भानावर ये, भानावर ये नरसिंहा. भवानी माईला बघून भानावर आलोय मी. माझं मन मी कोणापाशी मोकळं हे करू शकत नाही. हातेबाई, हातेबाई, माझा मृत्यू अटळ आहे. अटळ आहे माझा मृत्यू. मी असेपर्यंत हे होऊ देणार नाही. कसं थांबवणार आहेस? कसा थांबवणार आहेस माझं लग्न करून? असतील लोक मला माझ्या भीतीची हेडलाईन करतील. नाही नाही. पण नरसिंहा, नरसिंहा, हे लग्न तुझ्या फायद्याचं आहे. प्राण गेला तरी मी हे लग्न करणार नाही. त्या मुलीशी तर अजिबात करणार नाही. असं अभद्र नको बोलू, नको असं अभद्र बोलू. तू चाल बरं, तुझ्या खोलीत झोपतोस? नाही. नाही, विश्रांती घे तू आधी. मग बरं वाटेल तुला. मी एकटा नाही जाऊ शकत हातेबाई. बरं मी येते तुझ्याबरोबर. मी पोचवते तुला. चल, शांत हो आधी तू. मला माझ्या बरोबर चला हातेबाई. येते ना. चल चल.
अजिबात घाबरायचं नाही. चल साफ कर. नोकरांनी कसं चप्पळ असावं. चल चल. ते काम ती करणार नाही. राधाबाई करतील. का? तिला काय सोनं लागलंय? घरातल्या प्रत्येक कामासाठी वेगवेगळे नोकर नेमलेले आहेत. जानकी, तुला किती वेळा सांगितलं मी, झाडू मारणं, फरशा पुसणं हे काम तुझं नाहीये. नाही, पण मी लवकर उठते सकाळी, तर म्हटलं की अगं मग नको लवकर उठूस. अरे काय चाललंय का या घरात? नोकराची इच्छा आहे, पण मालकालाच कामाची एलर्जी आहे. ती नोकर नाहीये, सुमित्राची सोबतीण आहे. मी अजून सुमित्राला पण मालकिणीचा दर्जा दिला नाहीये. हो, पण आम्ही तो दिलाय. ते दिसतच आहे आजकाल तिच्या वागण्या बोलण्यातून. ती काल मला उलट बोलली, तेही तुमचं नाव घेऊन. ज्याची चूक असेल त्याला शिक्षा भोगावी लागेल. सुमित्राची चूक असेल तर तिला भोगावी लागेल. ती वेळ आल्यावर बघूच. ए चल ग, माझी खोली झाडून घे. जानकी, तू खोली झाडायला जाणार नाहीयेस. मग तिला देवघरात ठेवा. तिचं तसंच नशीब असेल तर तसंही करू. जानकी, गाडीच्या गाडी आणि बाई दोघी सारख्याच. यांच्या मनातील तेव्हा दिवाळी आणि यांच्या मनातील तेव्हा शिमगा. अरे वा, तोंड उघडून नकार घंटा वाजवायच्या आधी सांग वनिताबाई कुठे आहेत. वय मालक, अहो तुम्ही सांगितलेल्या पत्त्यावर मी जाऊन आलो, पण तिथं तोतापुरी आंबेवडं कुलूप होतं. अरे इकडे तिकडे गेली असेल, गावात चौकशी करायची. वय केली चौकशी मी, मग पण वनिता नावाची बाई त्या अख्ख्या गावातच नाहीये. वाकणीसनी पत्ता बित्ता तर कट नाही ना केला, मारली बिरली तर नाही ना. ना मला नाही वाटत वाकणीस त्या थराला जाईल म्हणून. आणि वाकणीसनी कुठल्या थराला जायचं हे आमच्या घरातून ठरते. वय पण थोरले मालक बी या थराला नाही जाणार. ये दादाची भलावणी केलीच ना तर मी कुठल्या थराला जाईन ते दाखवीन तुला. वाकणीस बघायला पाहिजे तुझ्याकडे. कशी ताई, हा तू हे काय काम करती का? अरे आपण या घरात राहतो की नाही, मग पडेल ती कामं केली पाहिजेत. आणि तसं बघत काय उभा, चल मला मदत कर. चल. मी नाही काम करणार आहे. अरे वा रे वा शहाण्या, म्हणजे मी काम करायचं आणि तू बरं नुसतं बघायचं. होय, आत्याबाई साहेबांनीच मला सांगितलंय काम करायचं नाही म्हणून. हा, काम करायचं नाही म्हणजे आता जेवलेलं ताट सुद्धा उचलायचं नाही असं होत नाही. मला शाळेत कधी घालणार आहे ताई? आता मला मदत केली तर उद्या तुम्हाला शाळेत घाल, मग मी तू सांगशील ते काम करीन. गाडी धुईन, घर झाडीन. अरे बाबा, गंमत करत होते मी. आत्याबाई साहेबांनी ऐकलं ना तर तुला शाळेत पाठवतील आणि मला घराबाहेर काढतील. नुसतं बसून पण कंटाळा आलाय. असं वाटतं कुणीतरी काम द्यावं, मग ते काम काय बी असो. आता मला मदत कर म्हणते तर होत नाही तुझ्याच्याने. तू नुसती सांगतेस, नंतर करायला गेलो की थांबवतेस. मीच अडवून ठेवलंय तुला, बाकी काही नाही. माझं लग्न झाल्यावर मग काय करशील? तुझं लग्न झाल्यावर तू कशाला? राजन दादा आहे की माझं लाड करायला. राजन राजन करायला लागले रे टोणे तुझे. राजन,
आई बाबा कुठे आहेत? नाही आले. नाही आले म्हणजे कुठे ते कळलं तर असेल ना. नाही. गण्याने सांगितलेल्या पत्त्यावर शोधलंस का? हा, तो मुकादम भेटला मला, पण त्याला माहित नाही कुठे गेले ते. अशी कशी दोन माणसं अचानक गायब होऊ शकतात? सापडतील ग. कदाचित माझेच प्रयत्न कमी पडले असतील. मी एक काम करतो, मी पुन्हा सोलापूरला जातो आणि राजन, त्यांचं काही बरं वाईट झालं असेल तर सांगून टाक बाबा. उगीच खोट्या आशेला लावू नको. जानकी अगं काही काय बोलतेस? अगं गण्याचा तरी विचार कर. बोला आदरणीय. ए वाकनीस, बाई माणसावर दुश्मनी कशाला काढतो रे? हिम्मत असेल तर समोर या ना, आमने सामने. किल्लेदार आडनाव लावणारी प्रत्येक व्यक्ती आमचं श्रद्धास्थान आहे. त्यांच्याशी काय लढणार आम्ही साहेब? ए वाकनीस, ही जिभेवरची साखर आहे ना, थोडी कमी कर. नाहीतर एका दिवस उकळलेल्या पाण्यामध्ये तुझी जीभ बुडवून चहा करून पिन मी. किल्लेदारांच्या घरासाठी झिजणं हेच माझं ध्येय आहे. मी एकाच किल्लेदाराचा तवा कशाला तापवतो रे? दुसऱ्याने भाकरी काय तुझ्या? खूप लवकर चिडता साहेब तुम्ही. नाही नाही, तुझ्या बाबतीमध्ये जरा जास्तच उशीर झालाय, कळलं की नाही? पण आता नाही, आता हिशोब खरेदीच्या आधीच चुकता करणार. वाकण्या, तुला अजून ठाऊक नाही रे तू कुठल्या वारुळावर काठी मारली. ज्यांची काठी होती त्यांना बोला साहेब. वारुळ पण त्यांनीच आम्हाला दाखवलंय. थोडं थांब रे वाकण्या, थोडं थांब. आमच्या दरबारामध्ये न्याय निवाडा माणसं बघून होत नाही, गुन्हा बघून होतो. चल ठेव. आणलं बोलवून राजनला. तर आता पुढची 5 मिनिटं तू काही बोलायचं नाहीस. मी मुलाखत घेणार आहे तुझ्या मित्राची. घ्या की, सगळी तयारी करून आलाय तो. तू जर गप्प बसशील तर ना. चुकलं बोल ना काहीतरी. शिक्षण काय झालंय तुझं? BA झालाय, ते पण नंबरात. चुकलं का? घरी कोण कोण असतं? मी आणि आई, आम्ही दोघंच असतो. नोकरीसाठी कुठे कुठे हिंडलास? अख्खी मुंबई पालती घातली. आता तुला पायपीट करायची काही गरज नाहीये. वाकनीसांशी बोललीये मी, ते बोलतील तुझ्याशी. तुमचे खूप उपकार होतील माझ्यावर. मी हे आयुष्यभर विसरू शकत नाही. अरे, उपकारांची आठवण ठेवण्यापेक्षा दिलेलं काम मन लावून कर. आणि हो, मला असं कळलं की तुझी आई आजारी असते. कॅन्सर झालंय तिला. अरे पण मग असं घाबरून कसं चालेल? योग्य उपचार केले तर होईल सगळं व्यवस्थित. चांगल्या हॉस्पिटलमध्ये खूप जास्त पैसे मागतात. पण आता तू नोकरीला लागल्यावर मिळवशील ना पैसे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुठलाही प्रश्न डोळे गाळून सुटत नाही, त्याच्यासाठी कष्ट करायला लागतात. तेव्हा कष्ट करायची तयारी पाहिजे. तर डोळे पुस की, सांगितलं ना त्यांनी. तासभर तू सुद्धा रडतच होतेस ना? तिला काय झालं रडायला? मी सोलापूरला गेलो होतो तिच्या आई वडिलांना शोधायला, पण ते नव्हते तिथे आणि कुणालाच माहित नाही कुठे गेलेत ते. मी सांगते वाकनीसांना, ते करतील चौकशी. खूप दिवसात त्यांना पाहिलं पण नाहीये. हो, पण म्हटलं ना रडू नकोस म्हणून. त्यांना शोधायची जबाबदारी माझी. बस जा बरं, सगळ्यांसाठी छान चहा करून आण. जा. वाकनीस, वाकनीस, माझं झालंय बोलून त्याच्याशी.
पुढचं सगळं तुम्ही बोलून घ्या. मालक बास की आता हो मालक. अरे घेऊन ये की रे दुसरी. अहो बास मालक. असे हातपाय बांधलेले मुसक्या दाबलेले बैल पाहिलेच काय कधी नाळ ठोकताना? अहो आम्ही सावकार माणसं. आता दावणीला बांधलेले बैल सोडून आणायचे एवढंच आम्हाला कळते. मग किल्लेदारांचा हा तिसरा बैल बघ. बघितलंस का? ठोका तिच्या आईला आमच्या पायाला नाळ ठोका. लोकांना वाटते बैलामध्ये काय सहनशक्ती आहे. कुठली सहनशक्ती? आतमध्ये काय जळते आमच्या आम्हाला. मालक मी बंड करा बंड. म्हणजे ना नरसिंहरावचे विरोध आहेत ना असे नाचतील बघा. या कनाळ्या तुझी अक्कल आहे रे. बंड केलं तर मी दारू चकना याचे पैसे कोण देणार? पैसे तिथनं येत आहेत. अहो मग तुमची किंमत काय राहिली? बाणगुळ बघितलं का? बाणगुळ दिसायला झाडासारखं दिसतंय हिरवगार, पण झाडाचं एक पण गुणधर्म नसतो त्याच्यात. पण बाणगुळला झाडाची गरज असते. झाडासाठी बाणगुळ मात्र ओझ झालेलं असतं. तशी अवस्था आहे आमची. तुला सांगतो राग्या, हे किल्लेदार नावाचं झाड आहे ना, हे मुळात सकट उपटून टाकायचंय मला. आणि गावामध्ये बाणगुळ्यांची बाग फुलवायची. आमचं काय करणार? मला गांजाच्या शेतीत रस नाही. चल फुट गांजा फुट. मालक तुमचं देवळातलं निर्मल्य आलं. जावई बापू, तुम्ही गावात आल्याचं कळलं म्हणून तुम्हाला भेटायला आलो होतो. तीर्थ घ्या आणि निघा. निघतो, पण जाण्यापूर्वी एक सांगायचंय. काय? काल रात्री माझ्या स्वप्नात शंभू महादेव आले होते. मग हे नंदीवरने मिरवणूक काढू काय? माझं स्वप्न कधी खोटं ठरलेलं नाहीये. शंभू महादेवानं मला स्वप्नात सांगितलं की तुझ्या मुलीच्या पोटी माझा अंश जन्माला येतोय. तेव्हा जावई बापू, माझी विनंती एवढीच आहे की त्या मुलाचं नाव महादेवाच्या नावावरून ठेवण्यात यावं. येतो शास्त्री बुवा, तुमच्या तोंडात साखर पडो, अक्का गुळ पडो, अक्का ऊसच पडो. काय बातमी दिली राव? काय बातमी दिली हो? तुम्ही दारू पित नाही म्हणून, नाहीतर अक्का बुडवून काढलं असतं तुम्हाला दारू. निघा की आता. नंदी बोलू? नाही नको. या या. नंदी चालला. राघोबा बघितलं का? याच्या पायाला ठोका नाळ. धोत्रातला बैल. पण बातमी चांगली दिली राव. येणारा प्रत्येक दिवस, प्रत्येक रात्र नरसिंहासाठी काळ रात्र ठरू शकते. नरसिंहासाठी
आत्ताच तर बदलला होता. दामू पंखा आत घेऊन जा. उठ बाळा, उठ. चहा घेतला नाहीस, काय खाल्लं नाहीस? हा, थोडं खाऊन घे, बरं वाटेल तुला. भाई, तू अजूनही इतक्या शांतपणे कसं काय बोलू शकतेस? मग काय करू? गोळी घाल मला. खरं तर गेल्या वेळेसच घालायला हवी होतीस. या विषयावर मला बोलायचं नाही. मग मला काय हौस आहे म्हणून मी परत परत बोलतोय? म्हणूनच म्हणतेय, वेगळ्या विषयावर बोला. कसा बोलू मी वेगळ्या विषयावर? आत्ता आत्ता मरता मरता वाचलो मी. मी उठलो तिथून आणि ते पात घुसलं त्या उशीत. आंघोळ करतोस का? ताजं तवानं वाटेल बघ तुला. मी दामूला सांगते गिझर लावायला. नको नको, गिझर नको. गिझर शॉक लागेल. नको नको ते गरम पाणी. त्यापेक्षा गार पाण्याने आंघोळ करेन मी. गार पाणी परवडेल मला. नको, शॉक लागण्यापेक्षा थंडीने कुडकुडल्याच रचेल.